सर, गेल्या काही दिवसांपासून काही वादग्रस्त वक्तव्यांनी राज्यात जी चर्चा आहे, तुमच्याकडून जे काही वक्तव्य गेले त्यावर देखील राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षांकडून देखील त्यावर टीका होताना पाहायला मिळते. काल परवा देखील जे काही ओसाड गावचं पाटील म्हणून तुमच्याकडनं जे काही वक्तव्य आले त्यावर पक्षातील काही लोकांनी देखील अशा पद्धतीचं वक्तव्य करायला नको होतं, अशा पद्धतीचं काही लोकांचं म्हणणं आहे. तुमचं काय नेमकं यावर स्पष्टीकरण आहे? बघा, मीडिया याच्यातनं चुकीचं काहीतरी दाखवते असं माझं स्वतःचं मत आहे. माझं म्हणणं आहे की शेती ही खूप अडचणीत आलेली आहे. शेती अडचणीत आल्यामुळे शेतीच्या समोरची संकटं वाढलेली आहे आणि या संकटाला तोंड देणं ही काळाची गरज आहे. या वाईट स्थितीमधून आपल्याला शेतकऱ्याला उभं करणं, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं आणि शासनाने त्यामार्फत मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक करणं ही बाब काळाच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहे. हाच मुद्दा मला त्या ठिकाणी सांगायचा होता. त्यांनी दुसराच मुद्दा या ठिकाणी धरून घेतला आणि त्याच्यानुसारच ते आपले बाजू बोलतात. तिथे पुढे माझं बोलणं दाखवलेलंच नाही आहे. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की सस्टेनेबल फार्मिंग जी आहे ती सध्याच्या काळामध्ये गरजेची आहे. वातावरणामध्ये होणारे बदल, शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी, शेतकऱ्यांना उत्पादन वाढता जाणारा उत्पादन खर्च, पिकाची होणारी गळ आणि पिकामध्ये क्वालिटी या ठिकाणी निर्माण होण्यासाठी येणाऱ्या अडचणी, या सगळ्या अडचणींचा जर विचार केला तर शेती अडचणीची आहे आणि या अडचणीतून आपल्याला मात करायची आहे. त्या संदर्भात महाराष्ट्र शासन 100% प्रयत्न करेल आणि आपल्याला सामुदायिक प्रयत्न करायचे आहेत. हाच एक विषय मी त्या ठिकाणी मांडलेला होता. म्हणजे हे झालं मागे काही दिवस सिन्नर दौऱ्यात देखील तुम्ही अशा पद्धतीचे ढेकळांचा पंचनामा करायचा का अशा पद्धतीचं वक्तव्य आणि त्यामुळे शेतकऱ्यांशी भावना किंवा शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असं ज्या पद्धती त्यावर एकूण नंतर टीका झाली होती, ते नेमकं काय म्हणजे अशा पद्धतीचं वक्तव्य? असं नाहीये. मी आतापर्यंत 10 वेळा मुलाखत दिल्या आहेत. 10 वेळा मुलाखतीमध्ये मी प्रत्येक मुलाखती दरम्यान पत्रकारांना हेच सांगितलंय की उभ्या शेतीमध्ये जिथं जिथं नुकसान झालं आहे त्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश आपण स्पष्टपणे दिलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना आपण नुकसान भरपाई देणार आहोत. आता सातत्याने जमिनीचे पंचनामे करणार आहात का? आता जर पत्रकार मला जमिनीचे पंचनामे कसे करता येतील? जमिनीचे अनेक प्रकार आहेत. जमिनीचे प्रकार आहेत. एनएची जमीन आहे, शासकीय जमीन आहे, त्यानंतर वन जमीन आहे. आता ज्या जमिनीवरती पिकं उभी आहेत आपण पिकाचे पंचनामे करतो, पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करतो. पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते सुरू आहेत. त्यानंतर तुम्ही त्या जमिनीचे पंचनामे करणार का असे प्रश्न विचारल्यानंतर काय सांगायचं? त्यामुळे त्यांनी अर्थ चुकीचा काढलेला आहे. ज्या जमिनीमध्ये पिकच नाही आहेत, म्हणजे आता पिकाच्या संदर्भात आता हा मे महिना आहे, म्हणजे बरेचसे पिकं या ठिकाणी निघून गेले आहेत. आता जी काही पिकं उभी आहेत, समजा कांद्याचं पीक उभं आहे, त्याच्यानंतर काही फळबागा उभ्या आहेत, तर त्यांचं जे नुकसान झालंय त्या नुकसानीला राज्य सरकार जबाबदार आहे म्हटल्यापेक्षा राज्य सरकार त्यांना भरपाई देण्यासाठी निश्चितपणे भरपाई करणार आहे. अशा प्रकारचं धोरण राज्य सरकारने घेतलेलं आहे. हाच मुद्दा या ठिकाणी होता. त्यामुळे ढगाचा विषयच नव्हता. रिकाम्या शेतीचे पंचनामे कसे करा तुम्ही मला सांगा? कोण ऍक्सेप्ट करेल आणि पंचनामे होतील का? कलेक्टर तरी ऐकेल का? अधिकारी ऐकतील का? सरकार ऐकेल का? मग नुसते करमणुकीसाठी बोलायचं का? ज्या शेतीमध्ये पिकाचं पीक उभं आहे किंवा पीक ज्यांचं शेतातून खळ्यात आणलेलं आहे, वाड्यावर आणलेलं आहे, घरी आणलेलं आहे, चाळीमध्ये काही नुकसान झालेलं आहे, त्यांचे पंचनामे करता येतील. पिकाच्या उत्पादनाचे पंचनामे म्हणजे जिथं उत्पादन त्याला अपेक्षित होतं त्याचे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. एवढंच सांगितलं मी आणि ते आदेश दिलेले आहेत हे मी 10 वेळा सांगितलेलं आहे. नाही, पण मग या सगळ्या वक्तव्यांमुळे विरोधी पक्षांना एक आयता मुद्दा मिळताना पाहायला मिळतो. कारण शरद पवार गटाचे जे आमदार आहेत रोहित पवार यांनी थेट म्हटलं की कृषी मंत्र्यांना घरी बसवा अशा पद्धतीची मागणीच ते थेट अजितदादांकडे बोलतायत किंवा करतायत आणि एकूण रोज कोड बदलणारे मंत्री अशा पद्धतीचं टीका देखील तुमच्यावरती करतायत. हे बघा, कृषी मंत्र्याला घरी बसून प्रश्न भेटणार आहेत का? कृषी मंत्री कधी पण घरी बसायला तयार आहे. कोणीतरी कृषी मंत्री येतच ना. मी तर आता कितवा कृषी मंत्री मलाच आठवत नाही. त्यामुळे राज्याला दरवेळेस नवीन कृषी मंत्री मिळत असतो. कृषी मंत्री घरी बसताना प्रश्न भेटणार आहेत का? मुळात शेतकऱ्यांचे प्रश्न काय ते मिटवायचे कसे या संदर्भात भाष्य करा. राजकीय भाष्य करण्यात काय अर्थ आहे? शेतकऱ्यांच्या समस्येवरती तुम्ही त्याचं राजकारण करणार आहात आणि त्या राजकारणावरती तुमची पोळी भाजून घेणार आहात. असे विचार किती दिवस चालणार आहे? तुम्ही त्या प्रश्नाचं सोल्युशन सांगा. सरकारला काही मार्गदर्शन करा की तुम्ही अशाच्या प्रकारे शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, हे केलं पाहिजे. मी राहतो कसा, वागतो कसा, बोलतो कसा, उठतो कसा, बसतो कसा या संदर्भात चर्चा करून काय फायदा आहे? मी व्यक्ती आहे, मी खुर्ची ही कायम आहे, कृषी मंत्री हा कायम आहे, तो बदलत राहणार. मी नसो दुसरा कोणतरी येणारची. जेव्हा कृषी मंत्री येत राहतील जात राहतील तो भाग नाही.
शेतकऱ्यांच्या समस्या कशा सुटतील या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन करणं आवश्यक आहे, असं माझं या ठिकाणी मत आहे. आणि काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी ट्रोल करायचा प्रयत्न करतायत मला, असा माझा या ठिकाणचा आरोप आहे. परंतु जरी ट्रोल केला तरी माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची पाप नाही किंवा कुठल्याही प्रकारचा वेगळा विचार नाही. स्ट्रेट वे महाराष्ट्रातला शेतकरी सुखी कसा होईल, समाधानी कसा होईल, सस्टेनेबल कसा होईल या दृष्टिकोनातून शासनाच्या वतीने प्रयत्न करणे आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करणे यासाठी मी या ठिकाणी स्वतः जास्त प्रयत्न करतो आणि शासनाला पण सांगतो की आपण यामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालावं. पण हे झालं विरोधी पक्षातल्या लोकांचं. सत्ताधारी पक्षातले लोक देखील त्यावर बोलतात की बावनकुळे असू दे किंवा प्रवीण दरेकर असू दे, यांचं म्हणणं की जबाबदार मंत्री आहात अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही करायला नको. प्रवीण दरेकर म्हणतात की याबाबत अजित पवारांनी देखील विचार करण्याची गरज आहे, अशा पद्धतीचं तुमच्याच महायुतीतले काही घटक पक्षातले लोक म्हणतात. नाही, त्यांचाही दोष नाही. त्यांनी जे मीडियाने दाखवलं तेच ऐकलंय ना, ते कुठे मला भेटलेत. त्यांनी मला भेटले नाही, मला विचारलं नाही का बाबा हे सगळं असं स्टेटमेंट कसं काय झालंय, कशामुळे झालंय, टीव्हीवर मीडियावर काय येतंय. त्यांनी असं मला विचारलं असतं तर मी त्याचा खुलासा केला असता. माझा जर खुलासा ऐकला असता तर मला असं वाटतं की त्या अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं नसतं. त्यामुळे ते पण अननोइंगली म्हणजे मीडियावर जे समोर आलं त्या समोर आल्याच्या दृष्टीने त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी व्यक्त केलं असावं असं माझं मत आहे. तेव्हा त्यांना माहित नाही ऍक्च्युअली काय झालंय, काय अपेक्षित आहे किंवा काय माझा म्हणण्याचा अर्थ काय होता. त्यांना माहिती पडला असतं तर कदाचित त्यांनी असं वक्तव्य केलंच नसतं. तुम्हाला देखील या सगळ्या वक्तव्यानंतर, कारण हे दुसरं तिसरं वक्तव्य तुमचं कदाचित असेल, त्यावर कुठंतरी तुम्हाला रिअलाइज होतं की चुकीचे वक्तव्य आपल्याकडून गेलीत असं काही? नाही, माझा हेतूच चुकीचा बोलण्याचा नाही तर मी जर हेतू माझा स्वच्छ आहे, क्लिअर आहे की शेतीच्या अवतीभोवती फिरूनच मी या ठिकाणी त्यांचे मार्ग शोधतोय. माझं इंटेन्शन जर चांगलं आहे तर मला वाईट वाटण्याचं किंवा माझं जर तोडफोड करून शब्द जर दाखवणे जर कोणी करत असेल आणि कोणी त्याच्या पाठीमागे षड्यंत्र रचत असेल तर त्यामध्ये त्या गोष्टीमध्ये मी जास्त लक्ष घालू नये असं माझं मत आहे. तर त्याला काही लिमिटेशन नाही, त्याला मर्यादा नाही, ते कुठपर्यंत चालू शकतं. त्यामुळे त्या गोष्टीमध्ये मी फार लक्ष घालत नाही. माझं काम प्रामाणिकपणे करतो आणि 100% प्रामाणिक आहे. त्यात कुठेही तुम्हाला तसुबरी माझ्या मतांमध्ये किंवा माझ्या विचारामध्ये मतांतर जाणवणार नाही. नाही, कृषी खातं हे अतिशय संवेदनशील असं खातं आहे. मात्र तिकडे संजय राऊत म्हणतात की शिक्षा म्हणून कृषी खातं दिलं जातं, अशा पद्धतीचं त्याचं म्हणणं आहे. नाही, असं नाही आहे. शिक्षा म्हणून कृषी खातं नाही. कृषी खातं अडचणीची एक गोष्ट खरी आहे, पण ह्या अडचणीतून मार्ग काढणं फार आवश्यक आहे. कारण महाराष्ट्रातला मोठा शेतकरी वर्ग किंवा देशातला मोठा शेतकरी वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे आणि त्या शेतकऱ्याला सस्टेनेबल शेती करण्यासाठी जे आपल्याला करता येईल, त्यांच्या अडचणी कशा दूर करता येतील त्या संदर्भात प्रयत्न करणं फार आवश्यक आहे. आणि मग ते करत असताना काही चादून लोक आपलंच स्वतःचं गाड दामटत आणि उलट्याच बाजूने काही दाखवणार असेल, लोकांपर्यंत नेणार असेल तर ते पण चुकीचं आहे. मीडियानं पण माझी विनंती आहे की त्यांची इमेज लोकांमध्ये कशी राहील चांगली या दृष्टिकोनातून मीडियाने पण या ठिकाणी बघावं. किंवा वारंवार अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या पसरवल्यामुळे माझी इमेज कदाचित होईल खराब किंवा कदाचित मी नसेलही ते, पण त्यातून काय तुमचा मार्ग साध्य होणार, त्यातून शेतकरी सशक्त होणार नाही. त्यामुळे सशक्त शेतकरी